वसई विरार शहर महानगरपालिकेची पहिली महासभा आज पार पडली। दुपारी 3 वाजता सभागृह दालनामध्ये ही सभा पार पडली। महापौर उपमहापौर यांच्यासहित दोनही पक्षांचे म्हणजे बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी या दोघांचे मोठ्या प्रमाणावर नगरसेवक या सभेला उपस्थित होते। विशेष म्हणजे या सभेमध्ये स्थायी समितीचे सभासद निवडण्यात आले। भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला 6 सभासद आलेले आहेत। कोणकोणते सभासद आपण माहिती घेऊया। बहुजन विकास आघाडीचे स्थायी समिती सभासद आहेत प्रवीण शेट्टी, नरेंद्र पाटील, लॉरेल डायस, पंकज पाटील, रंजना थालेकर, आलमगीर डायर, प्रफुल्ल पाटील, चंद्रशेखर धुरी, सुनील आचोळकर आणि स्वप्नील कवळी ही जी नगरसेवक आहेत स्थायी समितीमध्ये सभासद झालेले आहेत। तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीमधून प्रज्ञा पाटील, महेश सरवणकर, दर्शना त्रिपाठी, निलेश चौधरी, जितेंद्र पांडे आणि अभय कक्कड हे जे नगरसेवक आहे यांची वर्णी लागलेली आहे। तर दुसरीकडे सभागृह नेत्याची देखील या महासभेमध्ये निवड करण्यात आली आणि सभागृह नेतेपदी जे आहेत ते बहुजन विकास आघाडीच्या वाट्याला आहे। प्रफुल्ल साने यांची सभागृह नेता म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे। तर विशेष म्हणजे विरोधी पक्षनेत्याची देखील या सभेमध्ये निवड करण्यात आलेली आहे। भाजपच्या वतीने मनोज पाटील यांचा पत्र देण्यात आलं होतं आणि सभागृहाने ते मान्य करून घेतलेलं आहे। त्यामुळे वसई विरार शहर महानगरपालिकेचे पुढचे विरोधी पक्षनेता असणार आहे हे मनोज पाटील। खेळीमेळीच्या वातावरणात ही महासभा पार पडली। सुरुवातीला भाजपचे सर्व नगरसेवक 5 ते 10 मिनिटं उशिरा आले होते, कारण त्यांनी आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन केलं होतं। आम्हाला केबिन पाहिजे यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं, परंतु इकडे महासभा सुरू करण्यात आली। अनेक नगरसेवकांनी जे भाजपच्या नगरसेवकांनी पत्र दिली होती, त्यांच्या काही समस्या आहेत, परंतु त्या पत्रांना महापौरांना उत्तरं दिली नाहीत। कारण महापौरांनी कायदा सांगितला की कायद्यानुसार कुठलंही पत्र तुम्हाला द्यायचं असेल तर 7 दिवस आधी द्यावं लागतं। 7 दिवसाच्या नंतरच आम्ही तुम्हाला उत्तर देण्यासाठी बांधलेलो आहोत। परंतु ज्या नगरसेवकांनी पत्र दिलेली आहेत त्यांनी फक्त 3 दिवस अगोदर ही पत्र दिलेली आहेत, त्यामुळे कुणाच्याच पत्रकाला उत्तर आहे महापौरांनी दिलं नाही। या एकंदर महासभेवर महापौरांनी काय माहिती दिली आपण ऐकत। नावं आली गटनेत्यांकडून लवकरात लवकर स्थायी समितीचा सभापती निवडला जाईल। तसेच विरोधी पक्षनेता, सभागृह नेता यांची देखील नावं आली, ते देखील स्वीकारले गेलेले आहेत। आता प्रश्नोत्तराच्या काळामध्ये काही प्रश्न आलेले पण विविध मुदतीत आले नव्हते, त्यामुळे पुढच्या मीटिंगला त्यातील काही प्रश्न येतील आणि लवकरच एक परत होईल मीटिंग, जेणेकरून त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय येतील। सगळ्या सदस्यांना त्यासंबंधी सूचना दिलेल्या आहेत। आज पहिले विरोध केलेला समोर येतोय, कशासाठी विरोध होता, काय त्यांनी आयुक्तांच्या दालनात आंदोलन आयुक्तांच्या दालनात काय आंदोलन केलं तर आम्हाला माहिती नाही, परंतु सभागृहामध्ये त्यांनी ग्वाही दिलेली आहे का आम्ही विरोध करणार नाहीत, तर आम्ही सहकार्य करू।